नमस्कार मित्रांनो, आज आपण त्र्यंबक तालुक्यातील तळेगाव येथे विशाल दाते सर यांच्या प्लॉटवर आलेलो आहे आणि आपण जे सनेज कंपनीचे जे प्रोडक्ट दिले होते सनस्टिक, त्यांना काय रिझल्ट मिळाला हे त्यांच्या माध्यमातूनच ऐकू. नमस्कार, मी विशाल दाते. मी यांच्या सनेज कंपनीचे सनस्टिक म्हणून एक स्टिकर आहे ते द्राक्षासाठी पहिल्यापासून यूज केलं. पहिले टमाट्यामध्ये त्याचे रिझल्ट घेतले आणि नंतर द्राक्षाला वापरले. तर त्याचं काम म्हणजे आम्हाला द्राक्षामध्ये pH मेंटेन करायला वेगळं प्रोडक्ट लागायचं, TDSला वेगळं लागायचं आणि एक स्टिकर काम करायला म्हणून वेगळे स्टिकर लागायचे. असे 3 वेगवेगळे औषध आम्हाला खरेदी करावं लागायचे पहिले. पण हे तुमच्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे सनस्टिक म्हणून, याचे 5 ते 6 कामं एकाच प्रोडक्टमध्ये आणि त्याचा रिझल्ट बी मला पहिल्यापासून यावर्षी इतका पावसाचं वातावरण जरा जास्त होतं, तर त्याच्यामध्ये जे पेस्टिसाईड आहे ते पूर्ण झाडाला कव्हर करायसाठी जे स्टिकर सनस्टिक म्हणून आहे याचं सर्वात बेस्ट काम आतापर्यंत झालेलं आहे. तुम्ही पहिल्यापासून तर शेवटपर्यंत म्हणजे आतापर्यंत पूर्ण वापरलेलं आहे. म्हणजे प्रत्येक स्प्रेमध्ये आहे. पर 200 लिटरला मी 100 ml त्याचं प्रत्येक स्प्रेमध्ये वापरतोय. त्याचा काही विषय नाही. पण मग आतापर्यंत जे द्राक्ष बागेमध्ये सर्वात जास्त डावणी आणि मिल्ड्यूचा दोघांचा पहिल्यांदा पाऊसमध्ये डावणीचा प्रादुर्भाव राहतो. तर ते डावणीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कव्हरेज हे पूर्ण मिळालं पाहिजे. ते कव्हरेज मिळण्यासाठी पूर्ण पानापर्यंत आपला स्प्रे केला पाहिजे. तर त्याच्यासाठी हे सनस्टिक यूज केलं ना, तर त्यांनी एक थेंब किंवा 2 थेंब जरी पडला पानावरती तर त्याला पूर्ण पानाला कव्हर करायचं काम हे प्रोडक्ट करते. हा रिझल्ट मला याच्याकडनं मिळाला आहे. तर त्याच्याने मला एक डावणीचा कुठे स्पॉट पण एवढ्या खराब वातावरणात आढळला नाही. म्हणजे तुम्ही आपल्या सनस्टिक प्रोडक्टवर खुश आहेत? आतापर्यंत किती वापरलं? मी खुश म्हणजे माझ्या आतापर्यंत 3 ड्रम झालेले. अरे वा. आणि माझे सोडून मी दुसऱ्यांना बी सजेस्ट केलं, त्यांनी 5-5 ड्रमनेच उचललेले आजपर्यंत आणि आतापर्यंत वापरत आहे द्राक्षाला प्रत्येक स्प्रेमध्ये. या व्यतिरिक्त तुम्ही अजून आपले नाही, सनस्टिक झाल्यानंतर मग तुमचे सॉईल केअर वापरलं आणि सनगार्ड वापरलं. सॉईल केअरमध्ये बाकी आपल्या मार्केटिंगमधल्या प्रोडक्टमधले मायक्रोराइज आहे. मग तो जो हा जो सॉईल केअरमधला मायक्रोराइज जो आहे याची क्वालिटी मला जरा चांगली वाटली. चांगली म्हणण्यापेक्षा मी टमाट्यात पहिले त्याचा रिझल्ट घेतला आणि नंतर द्राक्षात त्याला यूज केलं. सन महाराजा कसं वाटलं? सन महाराजा पण बेस्टच आहे. म्हणजे जे मुळी डेव्हलप करून आपले करायचे काम आहे ते डोळ्याने दिसते आपल्याला. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की या प्रोडक्ट बद्दल? नाही, बाकी यूज करण्यापेक्षा तुम्ही यांचं एकदा ट्रायल घ्या. एक भले तुम्ही कंट्रोल लाईन सोडून यूज करून बघा, तुमच्या डोळ्याला त्याचे रिपोर्ट दिसतील. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो की सरांनी खूप छान पद्धतीने रिझल्ट घेतलेत, चांगल्या पद्धतीने वापरलेत. तर सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान राहील की त्यांनी प्रत्येकाने हे प्रोडक्ट एकदा अवश्य वापरा आणि खात्री करा. धन्यवाद.